प्रार्थना चालू करूया आपण सुरुवातीला आणि मग आपण पुढचा श्लोक वगैरे बघूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिशे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ठीक आहे, आपण चालू करूया आपला क्लास. तर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या क्लासमध्ये. आणि आपण भगवद्गीता बघत आहे, तर त्यामध्ये अध्याय 2 आणि श्लोक 3 बघतोय आपण. आजचा आपला 3रा श्लोक आपण घेणार आहोत भगवद्गीताच्या 2ऱ्या अध्यायामधला. 2रा अध्याय जो आहे तो सांख्य योग गीता सार म्हणून आहे, त्यामधला 3रा श्लोक. तर मी अगोदर श्लोक वाचेन, मग एक एक शब्द तुम्ही माझ्या मागे म्हणायचा आणि नंतर मग आपण पुढे बघूया. तर मी पहिल्यांदा श्लोक वाचतो. क्लैब्यमास्म गमः पार्थ नतैव उपपद्यते शूद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. आता तुम्ही माझ्या मागे एक एक शब्द म्हणू शकता. क्लैब्यम, ऑडिओ ऑन करा तुमचा. आणि क्लैब्यम, मास्म, गमः, पार्थ, नतैव, तोयी, उपपद्यते, शूद्रम, दौर्बल्यम, त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. ओके, तर आता कोणी एक जण तुमच्यापैकी याचा अर्थ वाचू शकता आणि तात्पर्याचा पहिला पॅरेग्राफ. वाचू का सर मी? हा, वाच. हे पार्थ, अशा हीन नपुसंकतेची साथ धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परमतप उठ. हा, आणि तात्पर्याचा पहिला पॅरेग्राफ वाच आता. अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची पृथ्वीची बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो. आणि जर एखादा
ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. तसेच क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करेल. पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदैर्घ्यच होय. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. हा, बघा अतिशय सुंदर श्लोक आहे. आपण त्याचं बघूया आता त्यामध्ये काय सांगितलेले आहे स्वामी प्रभुपादांनी. तर यामध्ये भगवंत श्रीकृष्णांना म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू जे आहे ती नपुंसकतेची जी कास धरलेली आहे, म्हणजे जो तू वागत आहे ते चुकीचं आहे, तुला असं वागणं शोभत नाही. कारण अर्जुन कोणता क्षत्रिय होता आणि तो एक महान क्षत्रिय होता. आणि त्याचे जे म्हणजे पूर्वज जे होते ते अतिशय महान होते. त्यामुळे मग त्याला असे करणं बिलकुलही शोभत नव्हते. आणि वरून त्याच्यासोबत कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते, जे सगळ्या जगाचे काय आहेत? स्वामी आहेत. ते त्याच्यासोबत होते, ते त्याच्या रथावरती आरूढ होते. तर ते आपल्या कर्तव्यापासून पळून जाणे किंवा घाबरून आपले कर्तव्य सोडणे, आपल्या कर्तव्यापासून विमुख होणे हृदय दुर्बल्यामुळे हे शूद्रांचे काम आहे. तर ते क्षत्रिय ब्राह्मण असं कधी करत नाहीत. म्हणून काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात या ठिकाणी, हे अर्जुन हे दुबळे पण सोडून दे आणि तू काय कर, उठून तुझं कर्तव्य करण्यासाठी युद्ध करण्यासाठी तयार हो. ते म्हणतात हे परंतप. परंतप म्हणजे काय? जो आपल्या शत्रूंचा नायनाट करतो त्याला परंतप असे म्हणतात. म्हणून अर्जुनाला इथं काय म्हणतात? परंतप. कारण ते सांगू इच्छितात की अर्जुन तुझ्याकडे किती शक्ती आहे बघ, तू खूप शक्तिशाली आहे, तू खूप सामर्थ्यवान आहे. म्हणून तू काय करायला पाहिजे? उठ आणि युद्ध करण्यासाठी तयार हो. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की अर्जुनाला इथं या पार्थ का म्हणलेलं आहे? कारण अर्जुनाची जी आई होती कुंती महाराणी, त्यांचं नाव पृथा होतं. म्हणून ते पृथा त्यांचा मुलगा हा जो आहे, तर श्रीकृष्ण त्यांचा मुलगा असल्यामुळे त्यांना पार्थ असं नाव पडलं. आणि श्रीकृष्ण जे आहेत ती अर्जुनाची आई कुंती म्हणजे त्यांची आत्या होती. कारण पृथा किंवा कुंती महाराणी ही श्रीकृष्णांचे जे पिता होते वसुदेव त्यांची काय होती? बहीण होती. म्हणून अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांच्या रक्ताचे नाते तर होतेच होते. अजून वरून अर्जुन काय होता? भगवान श्रीकृष्णांचा खूप महान भक्त सुद्धा होता. त्याचप्रमाणे अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा खूप जवळचा मित्र सुद्धा होता. तर या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे की जर एखादा क्षत्रिय युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो खरा क्षत्रिय नाही. कारण क्षत्रिय काय करतो? कधीच युद्धाला घाबरत नाही. तो उलटा उत्सुक असतो की कधी मला युद्ध करण्यासाठी चान्स मिळेल, कधी संधी मिळेल, मी कधी युद्धभूमीवरती जाईल आणि कधी युद्ध करेन. आणि कधी धर्माच्या रक्षणासाठी तो स्वतःचा डोकं सुद्धा जर उडवायला तयार राहतो. म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी तो कधीच मागे हटत नाही, कधीच युद्धासाठी तो घाबरत नाही. आणि या ठिकाणी त्याचप्रमाणे इथं ब्राह्मण पण सांगितलं. तर ब्राह्मण, एखादा ब्राह्मण पुत्र, ब्राह्मणाचा मुलगा असेल आणि तो जर अपवित्र काम करत असेल किंवा पाप करत असेल तर तो खरा ब्राह्मण नाही. ब्राह्मण हा कधीच पाप कार्य करू शकत नाही जर तो खरा ब्राह्मण असेल तर. तर या ठिकाणी आपण बघतो 4 प्रकारचे जे वर्ण आहेत, क्षत्रिय, ब्राह्मण, शूद्र आणि वैश्य, तर हे भगवंतानीच बनवलेले आहेत. तर हे कसं भगवंत म्हणतात भगवंतानीच बनवलेले आहेत. तर गुण कर्म विभाग असा म्हणजे काय की हे जे 4 बनवलेले आहेत वर्ण, भगवंतानी 4 वर्ण आणि 4 आश्रम, हे काही जन्मावरतून नाहीत. जसं आपल्याला माहिती आहे आता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असेलच असं नाही, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर असेलच असं
नाही, त्याला काय करावं लागेल, ती परीक्षा द्यावी लागेल, तो 4 वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागेल, डिग्री घ्यावं लागेल, तर होऊ शकतो. तो डॉक्टरचा मुलगा आहे म्हणजे डॉक्टर होईल असं नाही, किंवा तो इंजिनिअरचा मुलगा आहे म्हणजे डॉक्टर होईल असं नाही. तर त्याचप्रमाणे, तर कारण ते जन्मावरून नाहीये. त्याचप्रमाणे हे जे 4 प्रकारचे वर्ण आहेत, कोणते कोणते? जे ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र, हे सुद्धा जन्मावरतून नाहीयेत. ते कशावरतून आहेत? गुण कर्म विभागशः, म्हणजे काय? त्यांच्या गुणावर्ण आहेत. गुण कसे आहेत त्यांचे, त्या गुणावरतून ठरवल्या जाते की ते ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे की शूद्र आहे की वैश्य आहे. मग तो पुत्र कोणाचाही असो, त्यांच्या गुणावरून ठरवलं जाते. आणि परत ते आता सध्या काय कोणत्या कर्मामध्ये व्यस्त आहेत, ते काय कर्म करत आहेत, त्यांच्या कार्यावरून ते ठरवले जाते. जनरली आपण बघतो, जे ब्राह्मण असतात ते काय करतात, जे शास्त्रांचं पठन करतात आणि ते अतिशय स्वच्छ असतात. ते त्यांचे खूप सारे क्वालिफिकेशन, त्यांचे जे पात्रता आहे ती पुढच्या आपण अध्यायांमध्ये बघूया. ब्राह्मणांचे वेगवेगळ्या, क्षत्रियांचं काय आहे कार्य, ब्राह्मणांचं काय, ते पुढे येणारच आहे. तर ब्राह्मण जो आहेत, ते जनरली आपण बघतो की सामान्यतः ते काय करतात, शास्त्रांचं पठन करतात आणि ते शास्त्रांचं स्वतः तर पालन करतातच करतात, पण इतरांना सुद्धा शिकवतात शास्त्रांचं. आणि त्याच्या बदल्यात ते काही घेत नाहीत, म्हणजे असं मागून त्यासाठी काही पैसे वगैरे घेत नाहीत, परंतु ते काय करतात, इतरांना त्याची दक्षिणा जर कोणी दिली तर ती स्वीकार करतात. दक्षिणा जर स्वइच्छेने कोणी दिली तर, आणि त्यावरतीच ते आपली उपयोगी जीविका चालवतात. ते कधीच कोणती नोकरी करत नाहीत. ब्राह्मण हे खरे ब्राह्मण कधीच कोणती नोकरी करत नाहीत. असं तर ब्राह्मण आहे. क्षत्रिय जे आहेत ते ते काय करतात, ते ब्राह्मणांचे, स्त्रियांचे, वृद्ध व्यक्तींचे, लहान मुलांचे आणि धर्माचे हे काय करतात, त्याचे रक्षण करतात. त्या रक्षणासाठी ते स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. ते क्षत्रिय आहेत. नाहीतर जर कोणी असा नसेल तर तो क्षत्रिय काय, नावापुरताच आहे. आणि क्षत्रिय ज्यांना कोणी जर युद्धासाठी आवाहन दिलं तर ते कधीच ते आवाहन नाकारत नाहीत. तर भगवंत सांगतात की कधी कधी क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचे पुत्र सुद्धा कधी कधी नालायक निघू शकतात, असे इथे प्रभुपादजी सांगतात की त्यांचे मुलं काय असू शकतात, नालायक असू शकतात त्यांचे पुत्र. तर म्हणून ते सांगतात भगवान श्रीकृष्ण इथं की अर्जुन जो आहे त्याने नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नये, म्हणून त्याने काय करायला पाहिजे, हा दुर्बळपणा, हृदय दौर्बल्य. आता बघा, बऱ्याच वेळा कधी कधी काय असते, आपल्याला सगळं काही माहिती असते की काय चांगलं आहे काय वाईट आहे, सगळं माहीत असते, पण काय असते, कधी कधी आपण माहीत असून जाणून बुजून कधी कधी काय होतं, वाईट गोष्टींमध्ये प्रवृत्त होतो आणि चांगले काम करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही. तर वाईट गोष्टीमध्ये आपण जोडल्या जातो कधी कधी माहीत असून सुद्धा, आपली कधी कधी इच्छा नसताना सुद्धा. तर ते काय, हृदय दौर्बल्य, त्यालाच काय म्हणतात, हृदय दौर्बल्य. आपलं जे मन आहे ते अतिशय कमजोर आहे आणि ते वाईट गोष्टींसाठी खूप लवकर आकर्षित होते आणि ते आपल्या बुद्धीच्या नियंत्रणामध्ये नाहीये. बुद्धीच्या जर नियंत्रणामध्ये असतं तर मग आपल्या मनाने ते वाईट कार्य करण्यामध्ये कधीही त्याने सहभाग घेतला नसता. तर असं आहे. तर त्यामुळे ते हृदय दौर्बल्य म्हणतात त्याला. आणि त्या अर्जुनाला सांगतात भगवंत की ते हृदय हृदय दौर्बल्य आहे, जे त्याला काय कर, तू सोडून दे, त्याचा त्याग कर. आणि अर्जुन हा श्रीकृष्णांचा अतिशय जवळचा मित्र होता, खूप जवळचा मित्र होता. भगवान श्रीकृष्ण त्याच्या सोबत, सगळ्या दुनियेचे स्वामी, ज्यांच्या मर्जीशिवाय पत्ता सुद्धा हलत नाही, झाडाचा एक पान सुद्धा हलत नाही, ते, आणि सगळ्या गुरूंचे गुरु, सर्वश्रेष्ठ गुरु, जे सगळ्यात ज्ञानी आहेत, त्यांना सगळं वर्तमान भविष्य भूत हे सगळ्यांचं ज्ञान आहे, असे भगवान श्रीकृष्ण त्याला काय करत होते, मार्गदर्शन करत होते, त्याला सांगत होते, त्याला सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देत होते. आणि हे भगवान श्रीकृष्ण एवढे महान, ते सगळ्या देवी देवतांचे, सगळ्या गुरूंचे, सगळ्या जगतांचे मालक चालक स्वामी आहेत, असे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाच्या सोबत होते. तरी सुद्धा, म्हणजे एवढी चांगल्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा अर्जुन काय होता, विचलित झाला होता. तर आपल्यासारख्यांचं काय मग? तर आपण पण काय होऊ शकतो, बऱ्याच काही छोट्या मोठ्या संकटात काय होऊ शकतो, विचलित होऊ शकतो, आपण कन्फ्यूज होऊ शकतो, गोंधळून जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये जर अर्जुनासारख्या एवढ्या महान व्यक्तीला, एवढ्या महान भक्ताला जर भगवान श्रीकृष्णासारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाची जर गरज असेल, तर आपल्यासारख्यांना तर नक्कीच मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आपण स्वतःला काय केलं पाहिजे, एखाद्या आध्यात्मिक चांगल्या व्यक्तीच्या
मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आपण त्यांच्याकडून आध्यात्मिक मार्गावरती मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि आपले जे गोंधळलेली अवस्था आहे किंवा आपण जर एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही कळत नसेल, तर त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना विचारलं पाहिजे, की आपण काय करायला पाहिजे या परिस्थितीमध्ये. आणि त्यांच्यासमोर आपल्या मनातल्या गोष्टी आपण प्रकट करून त्यांना सांगितलं पाहिजे, की माझी ही समस्या आहे. मग ते आपल्याला काय करतील, शास्त्रांच्या आधारावरती काय करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला त्या समस्येतून ते बाहेर काढतील. तर बघा इथे अर्जुन जो आहे, अर्जुन तर कधी कधी आपण अशा काही काही छोट्या मोठ्या समस्यांमुळे किंवा हृदय दौर्बल्यामुळे काय करतो, आपण आपल्या सुद्धा कर्तव्यांचा त्याग करतो. तर जसं अर्जुन या ठिकाणी काय करत होता, त्याचं कर्तव्य काय होतं, युद्ध करणे. जरी त्याच्या समोर त्याचे नातेवाईक होते, पण तो क्षत्रिय होता आणि त्याचे नातेवाईक हे गुन्हेगार होते, अधर्मी होते, तर त्यांचा नाश करणे हे क्षत्रिय म्हणून त्याचं काय होतं, कर्तव्य होतं. आणि त्यांनी ते सगळे जण युद्ध करायला तयार होते, अर्जुनाला आव्हान करत होते. तर क्षत्रियाला जर कोणी आव्हान देत असेल युद्धासाठी, तर त्याने कधीच माघार घेतली नाही पाहिजे. आणि हे तर चांगल्या कार्यासाठी होतं, अर्जुन तर धर्माच्या बाजूने होता. तर अर्जुनचं खूप मोठं कर्तव्य होतं की त्या युद्धामध्ये भाग घेऊन युद्ध करणे. पण अर्जुन काय करत होता, त्यांच्या आपल्या नातेवाईकांच्या प्रेमापोटी, कारण तो पण भगवंताचा महान भक्त होता अर्जुन. त्याला माहित नव्हतं असं नाही, त्याला सगळं माहिती होतं, पण भगवंताचा महान भक्त असल्यामुळे त्याचं हृदय हे अतिशय नाजूक होतं, अतिशय कोमल होता आणि तो अतिशय दयावान होता. म्हणून त्याला दया येत होती की इतके सगळे सैनिक काय होते, विनाकारण मारल्या जातील. हे माझे जे नातेवाईक आहेत, भलेही ते आता वाईट चुकीच्या मार्गावरती आहेत, बरोबर आहे, ते वाईट कार्य करत आहेत, पण ते सगळे काय करतील, ते सगळे वाईट मार्गावर असताना सुद्धा मी त्यांना मारायला नको, मी त्यांच्यावरती दया करायला पाहिजे. ते चुकले, बरोबर आहे, ते वाईट कार्य करत आहेत, ते मला मारण्यासाठी तयार आहेत, पण मी त्यांच्यासारखं व्हायला नको. म्हणून अर्जुनचं एका दृष्टिकोनातून बरोबर होतं, पण त्यापेक्षा उच्च कधी कधी बघा, आपल्याला कधी एक चुकीची गोष्ट आहे आणि एक बरोबर गोष्ट आहे, तर त्यातून निवडायला खूप सोपं आहे, त्यातून निवडणं अवघड नाहीये. पण निवडणं कधी अवघड होते, ज्यावेळेस दोन बरोबर गोष्टी आपल्या समोर येतात, की हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. मग त्यातलं ठरवायचं कोणतं, नेमकं कोणतं योग्य आहे आणि कोणतं कोणतं करायचं, कोणतं नाही करायचं. जसं अर्जुनाला तर युद्ध न करणे हे सुद्धा एका दृष्टिकोनातून बरोबर होतं. त्याचे कारण त्याने पहिला जो अध्याय झाला त्यामध्ये सांगितले सगळे, है ना. पण दुसऱ्या दृष्टिकोनातून युद्ध करणं हे सुद्धा त्याचं कर्तव्य होतं, परम कर्तव्य होतं. आता या दोन्हीपैकी कोणतं ठरवायचं, त्यावेळेस मग खूप मोठे मोठे शिकले सवरलेले आणि खूप अतिशय ज्ञानी लोक सुद्धा काय होतात, याच्या अशा परिस्थितीमध्ये गोंधळून जातात. मग त्यासाठीच आपल्याला एका आध्यात्मिक गुरुची गरज भासते, श्रीकृष्णांसारख्या एखाद्या आध्यात्मिक गुरूंची गरज भासते. मग कोणी म्हणेल आता श्रीकृष्ण तर आमच्यासाठी उपलब्ध नाहीयेत, तर श्रीकृष्ण हे भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला जसं मार्गदर्शन करत होते, आपण जर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि मन लावून जर भगवान श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ते जर मन लावून ऐकलं आणि त्याचं आपल्या जीवनात पालन केलं, तर जो अर्जुनाला फायदा झाला तो सेम, तो सारखाच तोच फायदा आपल्याला सुद्धा होईल. हे आपल्याला भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात. आणि त्याचप्रमाणे स्वामी प्रभुपादजी, ज्यांनी या गीतेचं तात्पर्य सांगितलेलं आहे आपल्याला, की आपण आपल्या जीवनामध्ये कसं लागू केलं पाहिजे, त्यांच्यासारखे जे भगवान श्रीकृष्णांचे पवित्र आणि शुद्ध प्रतिनिधी आहेत, महान भक्त आहेत, त्यांना आपण गुरु म्हणून स्वीकार करायला पाहिजे तशांना. आणि त्यांच्याकडून आपण ही त्या अशा समस्यांमध्ये आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. अजूनही आजवरही खूप सारे साधू आहेत, महान साधू आहेत, जे की आपल्याला काय करू शकतात अशा परिस्थितीमध्ये. ते भगवान श्रीकृष्णाचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना खरोखर माहीत असते की भगवान श्रीकृष्णांना नेमकं काय पाहिजे आहे, त्यांची काय इच्छा आहे आणि त्यांनी या परिस्थितीमध्ये काय सांगू त्यांनी काय सांगितलं असतं मला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी. तर ते त्यांना माहिती आहे, म्हणून मग ते आपल्याला बरोबर त्या परिस्थितीमध्ये काय करतील, योग्य तो मार्ग दाखवतील. तर जसं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी दाखविला, तर अर्जुनाने जर त्या ठिकाणी युद्ध नसतं केलं, युद्धाचा जर त्याग केला असता, तर त्याच्याकडून काय झालं असतं, अपकीर्तिकारक कार्य घडलं असतं. म्हणजे त्यामुळे तो त्याचं चांगलं नावाजला असता का, तो नाही. त्याचं काय झालं असतं, त्याला वाईट कीर्ती त्याला मिळाली असती, अपकीर्ती मिळाली असती. म्हणजे लोक म्हणले असते, का अर्जुन असा कसा क्षत्रिय आहे, हा तर क्षत्रिय नाहीच आहे.
तो तर युद्ध करायला तयार नाहीये आणि युद्धभूमीतून पळून जात आहे. भले त्याचं कारण योग्य होतं, पण सगळ्या लोकांनी त्याला नावगोटे ठेवले असते, त्याला भले-बुरे म्हटले असते. पण म्हणून भगवान श्रीकृष्णांना ते पाहिजे नव्हतं, कारण अर्जुन त्यांचा खूप जवळचा मित्र होता आणि मित्र तर सोडाच, त्याच्यावरती तो काय होता, त्याच्या आत्याचा मुलगा सुद्धा होता आणि त्याच्यावरती अजून काय, की तो भगवंताचा महान भक्त सुद्धा होता. म्हणून श्रीकृष्णाला अर्जुनाची खूप चिंता होती. जर कोणी भगवंताचं भक्त झालं तर त्याची चिंता कोण करतात? भगवंत करतात, स्वतः भगवंत करतात. जसं हे असं म्हणतात, की अगर अगर आप भगवान के नाम में तो भगवान आपके काम में, अगर आप भगवान का नाम लेते मन लगा के, तो भगवान आपके सारे काम जो आपके लिए अच्छे हैं वो आपके करेंगे, जो आपके लिए अच्छे है, ठीक है ना? तो ऐसा कभी कभी लगता है फिर भगवान ने मेरी सारी इच्छाएं पूरी करनी चाहिए, हमारी अगर इच्छा वो हमारे लिए अच्छी नहीं है, वो कभी कुछ कुछ इच्छाएं हमारे मन में होती है जो कभी कभी हमारे भविष्य के लिए अच्छी नहीं होती है, ठीक आहे ना, जी म्हणजे आपल्या भविष्यासाठी चांगली नसते. तर अशा जर इच्छा असतील तर त्या इच्छा भगवंत पूर्ण करणार नाहीत. पण जर काही इच्छा अशा असतील की ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत तर त्या अवश्य भगवंत पूर्ण करतील. भगवंत आपल्या गरजा पूर्ण करतात, पण आपल्या इच्छा पूर्ण करतीलच असं सांगता येत नाही. आपल्या गरजा नक्कीच पूर्ण करतात भगवंत. त्यांना ते सांगण्याचं सुद्धा गरज नाही आणि मागण्याचं गरज सुद्धा नाही. जसं एका आईला आपल्या बाळांच्या काय गरजा आहेत ते सांगण्याची गरज पडत नाही. ती आपोआप स्वतः बाळाला काय आवडतं तिला माहिती असते. ती स्वतः काय करते, ते स्वतःच्या हाताने बाळाला जे पसंत आहे ते बनवते आणि त्याला बनवून त्याला जेवायला घालते आणि त्याला भरवते सुद्धा हाताने. तिला आईला काही आपल्या बाळाच्या गरजांबद्दल सांगायचं गरज. लहान बाळ असलं तर त्याला सांगावं नाही लागत, आई मला स्वेटर घाल थंडी वाजते. आई स्वतःच त्याला अगोदरच थंडी वाजण्याच्या अगोदरच स्वेटर घालते. तसं भगवंत सुद्धा आपले काय आहेत, आई-बाप आहेत. ते खूप प्रेमळ आहेत. म्हणून काय आहे, ते आपले न सांगता आपली काळजी करतात आणि आपल्या गरजा न सांगता जर कोणी भगवंताची भक्ती करत असेल, तर त्याच्या गरजा न सांगता काळजीपूर्वक पूर्ण करतात. म्हणून भगवंताचं एक नाव आहे अच्युत, म्हणजे जे आपलं कर्तव्य करण्यात कधीच चुकत नाहीत. ते त्यांचे जे कर्तव्य आहेत ते नक्कीच पूर्ण करतात. भगवान श्रीकृष्ण त्यांचे कर्तव्य आपल्या प्रती जे आहेत ते नक्की पूर्ण करतात. फक्त आपल्याला काय असायला पाहिजे? विश्वास असायला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. तर हे इथे सांगितलेलं आहे. परत पुढे बघा आता, तर हे हृदय दौर्बल्य जे आहे ते आपल्याला कधी कधी वाईट मार्गावरती घेऊन जाते. तर या ठिकाणी जे आदरणीय होते, जे भीष्म पितामह आणि बाकीचे नातलग गुरु अर्जुनाचे, त्यांच्यावर दया येत होती अर्जुनाला, म्हणून मी युद्ध करणार नाही असं कारण कोणी दिलं? अर्जुनाला दिलं. आणि ते बरोबर सुद्धा असेल, बरोबर आहे. परंतु जर कोणी आतंकवादी असला तर त्याच्यावरती आपण काय करू नाही शकत? दया करू शकत नाही. जर आपण सपोज कोणी पाकिस्तानच्या सैन्यामध्ये आणि तो व्यक्ती जर कोणाचा आपल्या भारतातल्या सैन्यातल्या एका व्यक्तीचा नातेवाईक आहे, पण त्यानं जर त्याच्यावरती दया केली तर तो याच्यावरती दया करणार नाही, तो त्याला मारायला तयार होईल. म्हणून जर आपले नातेवाईक असो की कोणी असो, जर ते चुकीच्या मार्गावर असतील आणि जर आपलं कर्तव्य असेल की जसं आपलं कर्तव्य, जसं कोणी सैन्यामध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, जर आपला नातेवाईक जर कोणी आतंकवादी असेल तर त्या सैन्यातल्या व्यक्तीनं त्याला मारण्यासाठी मागे पुढे बघायला नाही पाहिजे, कारण ते त्याचं कर्तव्य आहे. तर आपण आपलं कर्तव्य कर्तव्य नातेवाईक असो की कोणी असो, त्यांच्यामुळे आपण आपल्या कर्तव्यातून माघार घेतली नाही पाहिजे, कारण त्यातून आपल्याला पापच लागेल आणि भविष्यामध्ये दुःखच भोगावे लागेल. आणि आपण कधी कधी अशी चुकीची म्हणजे दया दाखवायला नाही पाहिजे, जी आपल्या कर्तव्या आड येते आणि ज्यातून आपलं सुद्धा नुकसान होते आणि समाजाचं सुद्धा नुकसान होते. अशा वेळेस आपण आपल्या नातेवाईकांप्रती किंवा इतर कोणाप्रती सुद्धा चुकीची दया दाखवायला नाही पाहिजे, असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मग भगवंत जे आहेत, तर कधी कधी लोक अहिंसावादी असतात, काही काही लोक खूप अहिंसावादी असतात, जसे की गांधीजी होते, महात्मा गांधी. तर खूप अहिंसावादी, खूप महान व्यक्ती आहेत, त्यांचा मी आदर करतो मनापासून. पण एक वेळ काय झालं होतं, त्यांना कोणीतरी विचारलं होतं की जर तुमच्या पत्नीला किंवा तुमच्या मुलीला जर कोणी तुमच्या समोर जर छेडत असेल तर तुम्ही काय करणार? तर महात्मा गांधी म्हणले की मी त्याला प्रेमाने समजावून सांगेल. पण जर म्हणलं तो तरी ऐकला नाही, थांबला नाही, तर काय करणार? ते म्हणले तरी पण मी प्रेमाने समजून सांगेल. म्हणले परत नाही ऐकला आणि तो जर खूप छेडछाड करत असेल तर काय करेल? तुम्ही त्याला मारणार का? तर गांधीजी म्हणले नाही, मी त्याला मारणार नाही. तर ही अशी अहिंसा ही काय आहे?
चुकीची आहे. अहिंसा हे चांगलंच आहे, पण विनाकारण हिंसा कधीच केली नाही पाहिजे कोणत्याच जीवावरती. पण जिथे आवश्यक आहे तिथे हिंसा करावी सुद्धा लागते. तर बघा, पूर्णतः अहिंसाही चांगली नाही, पूर्ण हिंसाही चांगली नाही. जरूरत काय आहे, त्या क्षणी काय जरूरत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागते. अहिंसा कधी कधी काही काही ठिकाणी हिंसा सुद्धा आवश्यक असते. चांगल्या कारणासाठी केलेली हिंसा ही अहिंसाच आहे, असं भगवंत इथे ठिकाणी सांगतात. तर त्यामुळे फक्त आपण कधी कधी अहिंसाच आणि पूर्णतः अहिंसा ही चुकीची आहे. तर भगवंतांनी स्वतः हे युद्ध न होऊ देण्यासाठी स्वतः शांतीदूत बनून गेले. त्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. तर ते अहिंसेच्याच मार्गावरती होते, बरोबर आहे. परंतु काय झालं की आपण बघतो की भगवंत ज्यावेळेस हिंसा जरूरत आहे, की अहिंसेने जर कोणी ऐकत नसेल, जर घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो क्या करना पड़ता है, उंगली टेढ़ी करनी पड़ते. तसंच जर कोणी शांततेने प्रेमाने जर काही व्यक्ती ऐकत नसतील तर मग त्या ठिकाणी हिंसा सुद्धा करावी लागते, जर त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी. तर म्हणून अहिंसा हिंसा ही प्रत्येक वेळेस वाईटच असते अशी नाही. हिंसा वाईट आहे, कोणतीही गोष्ट बघा, हिंसाच नाही, कोणतीही गोष्ट वाईट आहे की चांगली आहे ती कशावरून ठरवल्या जाते, त्या गोष्टीचा उद्देश काय आहे, ते करण्यामागे उद्देश काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे, त्यावरतून ठरते की कोणतीही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे. तर त्यामुळे आपण ते बघायचं की उद्देश काय. जर उद्देश चांगला असेल, इतरांचं भलं होण्यासाठी असेल किंवा समाजाचं भलं होण्यासाठी असेल, तर मग ती हिंसा असो की अहिंसा असो, ती काय असणार आहे, चांगलीच असणार आहे. परंतु ती जर हिंसा किंवा अहिंसा जी पण गोष्टी आपण करतो ती जर भगवंतांना प्रसन्न करत नसेल किंवा त्यातून समाजाचं काही भलं होत नसेल, तर ती गोष्ट व्यर्थच आहे, मग ती कितीही चांगली असो. किंवा एखादी गोष्ट वाईट जरी वाटत असेल पण त्यातून जर भगवंत प्रसन्न होत असेल किंवा समाजाचं कल्याण होत असेल, तर ती काय गोष्ट भली बाहेरून वाईट दिसत असेल पण ती चांगली म्हणायला काही हरकत नाही. तर उद्देशावरती अवलंबून आहे की कोणत्या गोष्टीला आपण चांगलं म्हणू शकतो आणि कोणत्या गोष्टीला आपण वाईट म्हणू शकतो. ते उद्देश काय आहे त्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा श्लोक वाचूया. मी म्हणतो मग तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. अर्जुन उवाच कथम भीष्मः संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हार्वरिसूदन कथम. येस, तुमचा ऑडिओ ऑन करून तुम्ही म्हणू शकता. अर्जुन उवाच अर्जुन उवाच कथम कथम भीष्ममहं विश्वम् संख्ये संखे द्रोणं च मधुसूदन मधुसूदन इषुभिः शुभीय प्रतियोत्स्यामि प्रतियोत्स्यामि पूजा अर्हो पूजार्हव वरिसूदन. वरिसूदन. हा, तर त्याचा अर्थ वाचा, अर्थ आणि तात्पर्य. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेल. तात्पर्य: पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. एक असा मिनिट. एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे. हा, असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींची शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा हे जरी कठोरपणे वागले वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे आपले पितामह सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय.
अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. हा, तर बघा हे श्लोक खूप अजून महत्वाचा आहे. यामध्ये सांगतात भगवान श्रीकृष्ण, अर्जुन म्हणतो भगवान श्रीकृष्णांना, हे अरिसूदन म्हणजे जे शत्रूंना ठार मारतात, हे मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाला भगवान श्रीकृष्णांनी वध केला होता त्याचा. तर ते म्हणतात की मला भीष्म आणि द्रोण हे काय आहेत, पूजनीय आहेत, त्यांच्यावरती बाणांनी हल्ला कसा काय करू शकतो मी, त्यांना कसं काय मारू शकतो. भीष्म माझे आजोबा आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी काय काय नाही केलं, लहानपणापासून त्यांनी माझं रक्षण केलं, मला एवढे चांगले संस्कार दिली, युद्धकला ज्यांनी मलाच त्यांनीच मला शिकवली, द्रोणासारखे, द्रोणाचार्य आणि भीष्म. द्रोणाचार्य तर माझे गुरु आहेत. तर या दोघांनीच मला जे काही आज मी आहे या दोघांच्यामुळे आहे. तर त्या दोघांनाच कसं काय मी, तर त्या दोघांनाच कसं काय मी मारू शकतो, त्यांच्यावर हल्ला कसा काय करू शकतो, मी त्यांच्यावरती हल्ला करू शकत नाही, असं अर्जुन म्हणतो. तर या तात्पर्यामध्ये इथं स्वामी प्रभुपादजी सांगतात की पितामह भीष्म किंवा द्रोणाचार्य यांच्यासारखे जर महान व्यक्ती असतील, सन्माननीय व्यक्ती असतील, तर ते हमेशा नेहमीसाठी काय असतात, ते पूजनीय असतात. तर त्यांनी आपल्यावर हल्ला केला किंवा ते एक दोन शब्द आपल्याला वाईट बोलले तरी सुद्धा आपण त्यांचा अपमान कधी करू नये, त्यांच्यावरती हल्ला करणे बरोबर नाही. हल्ला करणे तर खूप दूरची गोष्ट आहे, आपण त्यांना, अशा व्यक्तींना शाप, त्यांच्यासोबत वाद सुद्धा घालू नये कोणत्या गोष्टीवरती, किंवा त्यांचा अपमान सुद्धा आपण करू नये, शाब्दिक सुद्धा पद्धतीने त्यांना काही वेगळ्या पद्धतीने बोलू नये. तर आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा आपण ऍटलिस्ट कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी आपण सन्मान करायला हवा. म्हणून अशा व्यक्तींसोबत वाद घालू नाही किंवा अशा व्यक्तींचा आदर करायला पाहिजे. आणि ते कधी कधी जर आपल्यासोबत कठोर वागले तरी सुद्धा आपण त्यांच्याशी कठोर वागू नये. तर असं त्यामुळे अर्जुन म्हणतो की त्यांच्यावरती प्रति हल्ला करणे शक्य नाही. आणि तो म्हणला की जे माझे पिता आहेत उग्रसेन आणि माझे गुरु सांदीपनी मुनी, म्हणजे तुम्ही म्हणले की तुम्ही तुमचे पितामह उग्रसेन आणि सांदीपनी मुनी जे आहेत हे श्रीकृष्णांचे गुरु होते, सांदीपनी मुनी, आणि त्यांच्या आजोबांचे नाव उग्रसेन होते. तर ते म्हणले तुम्ही कधी मला सांगता माझ्या पितामहावरती आणि माझ्या गुरुवरती हल्ला करायला, तुम्ही करू शकता का तुमच्या आजोबावरती हल्ला, तुम्ही करू शकता का तुमच्या गुरुवरती हल्ला, असे अर्जुनाने श्रीकृष्णाला इनडायरेक्टली विचारलं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या विचारलं. तर तो कारण कृष्णाला असं डायरेक्टली तर नव्हता विचारू शकत, पण अर्जुन अतिशय बुद्धिमान होता, तर तो अप्रत्यक्षरित्या त्यांना असं म्हटलं. ते काय म्हणले, अरिसुदना मधुसूदना, म्हणजे अगं तुम्ही तुमच्या शत्रूंना तर मारता, बरोबर, तुम्ही राक्षसांना मारता, पण तुम्ही आपल्या नातेवाईकांना मारणार का, मला सांगता. तुम्ही स्वतः तुमचे काय मधुसूदना, तुम्ही अरिसूदना, आणि मला का भीष्मसूदन करायला सांगता का, द्रोणसूदन व्हायला सांगता का, नाही, मी भीष्मसूदन आणि द्रोणसूदन होऊ शकत नाही. तुम्ही मला माझ्या शत्रूंसमोर उभं करा, मी माझ्या शत्रूंना नक्की मारेन, पण माझ्या नातेवाईकांचा वध मी करू शकत नाही. असा अर्जुन इथं युक्तिवाद देतो युद्ध न करण्यासाठी. तो कोणाला सांगतो, भगवान श्रीकृष्णांना सांगतो. तर यातून आपण असं शकतो की आपले जर वरिष्ठ लोक जर चुकीच्या मार्गावर जात असतील तर आपण त्यांचा निरादर करू नये किंवा त्यांच्यावर हल्ला करू नये. पण याचा अर्थ हा पण नाही की आपले जर वरिष्ठ चुकीच्या मार्गावर असतील, आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यास सांगत असतील, प्रवृत्त करत असतील, तर आपण त्या गोष्टी करायला भाग नसतो. कारण वरिष्ठांनी सुद्धा वरिष्ठांसारखं वागलं पाहिजे. जर ते तसे वागत नसतील तर आपण त्यांचं ऐकलं नाही तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. जर आपण फक्त त्यांचा निराधार नाही करू, अपमान नाही करू, आपण अपमान त्यांचा करायला नको किंवा त्यांच्यावर हल्ला नको करायला त्यांच्यावरती, परंतु त्यांना आपण त्यांची जर अवज्ञा केली, जर ते चुकीचं सांगत असतील शास्त्रांच्या विरोधात किंवा भगवंताच्या विरोधात किंवा आपल्या जे चांगले वागणूक आहे, चांगलं धार्मिक जे आचरण आहे त्याच्या विरोधात जर ते काही गोष्टी आपल्याला करायला सांगत असतील, भाग पाडत असतील, तर आपण त्यांची अवज्ञा नक्कीच करू शकतो. तर त्यापासून त्यांचा निराधार होत नाही, पण आपण शब्दाने किंवा शारीरिक त्यांचा निराधार कधी करू नये असं सांगितलेलं आहे. पण ते जर खरंच आध्यात्मिकरित्या जर ते खूप ज्ञानी असतील किंवा आध्यात्मिकरित्या प्रगत असतील तर मग त्यांचं तर आपण प्रत्येक आज्ञा सुद्धा पालन करायला पाहिजे. पण आजकाल असं खूप कमी दिसायला मिळते. वृद्ध व्यक्ती ज्यांना आध्यात्मिक ज्ञान सुद्धा आहे आणि ते शास्त्रानुसार स्वतःचं जीवन जगतात आणि आपल्याला सुद्धा मार्गदर्शन करू शकतात, असे खूप कमी जण आपल्याला मिळतात. पण कमीत कमी अशा व्यक्तींचं आपण ऐकायचं की नाही ते तर नंतर ठरवायला पाहिजे, परंतु अशा व्यक्तींचा आपण आदर तर नक्कीच करायला पाहिजे. ठीक आहे, सन्मान आपण नक्कीच करायला पाहिजे. तर कोणाला काही प्रश्न आहे याच्याबद्दल?
आपण जे पाहिलं त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे? आज जे आपण पाहिले 2 श्लोक त्याच्याबद्दल? नाही sir. नाही आहे. बरं. व्यवस्थित समजलं. हा हा. मग आज आपण आता इथेच थांबूया आणि बाकीचा उद्याचा श्लोक जो आहे आपण म्हणजे बाकीचा श्लोक आपण उद्या उद्या बघूया. ठीक आहे. हो. श्रीमद भगवत गीता की जय. जय भगवान श्री कृष्ण की जय. जय स्वामी प्रभुपाद की जय. जय हरे कृष्ण. मी मीटिंग इथेच एंड करतो. आपण थांबूया इथेच. हरे कृष्ण. हरे कृष्ण.